आज मी टरबूजाच्या सालीपासून काहीतरी नवीन असं बनवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय बनवत आहे. तर चला, काय करायचं आपल्याला, टरबूजाचा हिरवा भाग काढून घ्यायचा आहे आणि टरबूज बारीक कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक बीट घ्यायचं, बीटाची साल काढायची आणि तेही बारीक कट करून घ्यायचं. मग एक पातेलं घ्यायचं, कट केलेलं टरबूज आणि बीट एका पातेल्यामध्ये टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि ते छान 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकताय इथं आपलं हे शिजवून घेतलेलं आहे, छान मऊ असं शिजले ते. मग आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक कढई घ्यायची आणि हे मिश्रण त्या कढईमध्ये टाकायचं आणि त्या मिश्रणामध्ये 1 वाटी साखर टाकायची आहे आणि साखर टाकल्याच्यानंतर मिश्रण पातळ होईल. पातळ झाल्याच्या नंतर ते आपल्याला गॅसवरती चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा गॅस कमी करायचा आणि कमी याच्यावर घट्ट होईस्तोवर ते मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही घरच्या घरी टरबूजापासून आणि बीटापासून मस्त असं जाम तयार करू शकताय. तर बघा, ते थंड झाल्याच्यानंतर मी एका भरणीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर बघूया की हा टेस्टला कसा लागत आहे. तर मी खाऊन बघते की कसं आहे ते. तो खूप छान चव लागत आहे.